नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन. या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साताऱ्यातील इतिहास पुन्हा एकदा उजळला जातोय. भारताचे संविधान निर्माता आणि देशाचे महान समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल या ऐतिहासिक शाळेने आजही अभिमानानं त्यांची आठवण जपली आहे. या शाळेने दिलेला पाया बाबासाहेबांच्या पुढील शिक्षणातील पहिला महत्वाचा टप्पा ठरला. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. देशात समता, न्याय आणि बंधुता संविधानाच्या माध्यमातून प्रस्थापित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी याच शाळेत पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. 4थी इयत्ता पूर्ण होईपर्यंत त्यांचं शिक्षण याच शाळेत झालं. त्या काळात जातीभेद, असमानता आणि सामाजिक अडचणी असूनही त्यांचा शिक्षणाचा ध्यास कधीही कमी झाला नाही. इंग्लिश भाषा, गणित आणि विचार स्वातंत्र्याची पहिली ज्योत याच शाळेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात पेटवली. पुढे कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पर्यंत त्यांचा प्रवास पोहोचला आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारताचं संविधान निर्माण झालं. नमस्कार, मी समन्वयक राजेंद्र कांबळे, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सातारा या ठिकाणी काम करीत आहे. आज 6 डिसेंबर 2025 बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या विद्यालयात आपण आलात त्याबद्दल तुमचंही स्वागत करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा ची शाळा म्हणून, ऐतिहासिक शाळा म्हणून ही प्रसिद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश 7 नोव्हेंबर 1900 रोजी या विद्यालयात झाला. 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी या शाळेत घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांचा जो पाया आहे शिक्षणाचा तो या शाळेने रचला असं मी माझं वैयक्तिक मत मानतो. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सातारा या ठिकाणी सदर बाजारमध्ये अमने बंगला या ठिकाणी राहत होते. अमने बंगला ते प्रतापसिंह हायस्कूल हे अंतर 3.5 किलोमीटर असे होते. बाबासाहेब आंबेडकर चालत या शाळेत येत होते आणि 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण त्यांनी इथे घेतलं. सर्वात महत्त्वाचा बाबासाहेब आंबेडकरांचा हा प्रवेश हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण बाबासाहेबांना या शाळेत जर प्रवेश मिळाला नसता तर नॉलेज ऑफ सिम्बॉल ऑफ जे जगामध्ये ते विभूषित अशी व्यक्ती निर्माण झाली याचं कारण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल हे होय. अशा प्रकारच्या शाळेमध्ये ते शिक्षण घेत असताना त्यांच्यातील असणारी चिकित्सक आणि मुत्सद्दी वृत्ती आणि निरीक्षण या तिन्ही बाबींचा विचार केला असता जे शाळेत असताना अनुभव आले त्या अनुभवाचा वापर करून पुढील शिक्षणात त्यांनी त्याचा वापर केला दिसतो. उच्च विभूषित झाल्यानंतरसुद्धा समाजामधील असणाऱ्या विविध परंपरा, जातीय व्यवस्था याच्या विरुद्ध त्यांच्यामध्ये एक प्रकारची बंडखोर वृत्ती निर्माण झाली आणि त्यामुळं समाजातील सुधारणा होण्यासाठी, परिवर्तनवादी विचार निर्माण होण्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रात काम केलेले दिसून येते. यामध्ये शेती क्षेत्रामध्ये काम केले दिसते. अर्थशास्त्रामध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपीज या सारख्या गोष्टींमध्ये त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक असं काम केलं दिसून येते आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेची स्थापना केलेली दिसून येते. बाबासाहेब आंबेडकर केवळ सामाजिक हिताबरोबर सर्व समाजामध्ये समानता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होता आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे घटना निर्मितीचं काम करण्यात आलं त्यावेळेला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक मूल्यावर आधारित त्यांनी घटना निर्माण केलेली दिसून येते. ही घटना अर्पण करीत असतानासुद्धा आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक व आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना व यांचे स्वातंत्र्य व दर्जाची समानता हे त्यांच्या भारतीय संविधानामध्ये उद्देशिकेमध्ये नमूद केलेले दिसून येते. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक बंधुता ही सुद्धा त्यांच्यामध्ये या संविधानात निर्माण केली दिसत आहे. त्यामुळं आज भारत देश राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून एकसंघ झालेला दिसून येते.
भारतामध्ये विविध भाषा, विविध परंपरा, चालीरीती यावर या घटनेनं एक प्रकारची पकड निर्माण केली गेली आणि त्यामुळं राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास मदत झाली. अशा प्रकारचे बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा सामाजिक समानता निर्माण होण्यासाठी त्यांनी काम केले दिसते. हिंदू कोड बिलातून स्त्रियांना आणि शिक्षणाचा त्यांनी महत्त्व प्राप्त करून दिलेले दिसून येते. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर या शाळेचे एक विद्याविभूषित व्यक्ती आहे याचा सार्थ अभिमान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक प्रकारच्या समाजातील चालीरीती विरुद्ध लढा दिलेला दिसून येतो. त्यामध्ये महाडचा चौदार सत्याग्रह की सर्वांना पाणी मिळालं पाहिजे, एक गाव एक पाणवठा अशा प्रकारचं कृतिक्षेत्र त्यांनी सुरू केलेलं दिसून येतं. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होते की सर्व समाजामध्ये समानता असेल तर मंदिरात सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. यासाठी काळाराम मंदिराचा सत्याग्रह त्यांनी केलेला दिसून येतो. अशा प्रकारे समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या चालीरीती आहेत याच्या विरुद्ध त्यांनी काम केले दिसून येते. अशा महापुरुषास मी त्रिवादन वंदन करून माझे मनोगत संपवतो. महापरिवार दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून माझे मनोगत संपवतो. आमच्यासाठी ही शाळा फक्त इमारत नाही, हा इतिहास आहे. बाबासाहेबांनी इथूनच शिक्षणाची सुरुवात केली, याचा साताऱ्याला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा दिली आहे. नमस्कार, मी श्रेया सुलक्षण चोरगे. मी श्रीमंत छत्रपती प्रताप हायस्कूल सातारा या शाळेची विद्यार्थिनी. आपणा सर्वांना माहीतच असेल, ह्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. जशी एक इमारतीचा पाया भक्कम केल्यावरच त्याच्यावर वीट चढून जशी इमारत चांगली उभी राहते, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा पाया या शाळेतून घातला गेला. त्यांनी प्राथमिक शिक्षण त्यांचे या शाळेमध्ये पूर्ण केले. याचा आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक पदव्या घेतलेल्या आहेत. त्यांनी त्यांचे वाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा सर्वांच्या मनामध्ये प्रेरणा देणारं वाक्य आहे. त्यांचं अजून एक वाक्य आहे की शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्याशिवाय कोण सर्वजण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांचं वाक्य मला सर्वात फार आवडते. धन्यवाद. आज 6 डिसेंबर त्यांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मी त्यांच्या प्रतिमेस आणि त्यांना अभिवादन करते. माझं नाव रिदम प्रशांत लाटकर. मी श्रीमंत छत्रपती प्रताप हायस्कूलमध्ये शिकतो. मी 5वी पासून या शाळेत आलो. मला आल्यावर आम्ही स्टार्टिंगला त्या वाड्यात होतो. मला आल्याला कळले की डॉक्टर बाबासाहेबांचे पहिली ते 4थी शिक्षण या शाळेत झालं. शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा अभिमान आहे. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांना व त्यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. धन्यवाद. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या निमित्तानं देशभरामध्ये त्यांना विनम्र अभिवादन केलं जात आहे. टॉप न्यूज मराठीकडूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.